भाजणीच्या चकल्या बनवायच्या तर 2 ग्लास तांदूळ 1 ग्लास चण्याची डाळ खमंग अशी भाजून घ्या. त्यामध्येच 1 ग्लास फुटाण्याची डाळ टाका बिना भाजता. त्यामध्ये धने टाकायचे कच्चे आहेत, ओवा टाकला, थोडं जिरं टाकायचं, 2-4 दाणे मिऱ्याचे टाकायचे, छान मिक्स करायचं आणि चक्कीवरून छान असं दळून आणायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पीठ घरात असेल ना तर चकली केव्हाही बनवू शकता. असं नाही की भाजणीची चकली बनवल्या जाते, बिना भाजणीचीही चकली बनवल्या जाते, पण भाजणीच्या चकलीची चव खरंच खूप मस्त लागते. त्यामध्ये वाटलेलं भरपूर लसण जिरं, भरपूर तीळ, ओवा, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बेकिंग पावडर जरूर टाका. त्यामुळे चकलीला आतमध्ये छान अशी एक पुंगळी येते. आणि गरम पाण्यामध्ये वनस्पती तूप टाकून घ्यायचं आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ चुरून घ्यायचं आहे. त्यामुळे चकली खुसखुशीत होते, बिलकुल कडक होत नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या चकल्या हे बनवून घ्यायच्या आहेत. आणि मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान हे तळून घ्यायच्या. एकदम गॅस फुली करायचा नाही, बारीकी करायचा नाही, मीडियम गॅसवर करायच्या. म्हणजे कितीही दिवस चकल्या जरी घरात राहिल्या तरी नरम पडत नाहीत. आवाजी आहे का? एकदम खुसखुशीत झाली आणि बिलकुल अशी तेलकट झाली नाही. कशी वाटली पद्धत? कमेंट्स करा.